नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 4थ्या नंबरच्या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट डेफिनेशन शिकणार आहे. ओके, बघा, थ्रूआउट लाईफ या डेफिनेशन तुम्ही कधीच नाही विचारणार. बघा, या डेफिनेशन यासाठी शिकत आहे, स्केलर प्रोडक्ट डॉट प्रॉडक्टच्या डेफिनेशन शिकतो आपण, म्हणजे तुम्हाला नेहमी पुढे काम पडणार आहे. ओके, आणि या लेक्चरमध्ये मला इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन सांगायची होती. त्यासाठी बघा या बेटा, या दोन डेफिनेशन शिकणं अत्यंत महत्त्वाचं. ठीक आहे, त्याच्यातली पहिली आहे बेटा स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे, स्केलर प्रोडक्ट. ओके, अदरवाईज हिला बेटा काही ठिकाणी डॉट प्रोडक्ट पण म्हणतात. ओके, डॉट प्रोडक्ट, अदरवाईज स्केलर प्रोडक्ट. बघा, अतिशय इझी आहे. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट म्हणा किंवा डॉट प्रोडक्ट म्हणा, एकच गोष्ट झाली. बघा बेटा, समजा बेटा एक तुमच्याकडे बेटा मास आहे. ठीक आहे, एक पार्टिकल आहे ज्याचा मास एम आहे. ठीक आहे, या पार्टिकलला बघा मी या डायरेक्शनने काय अप्लाय केला बेटा, फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, तर पार्टिकल बेटा इथून तर इथे असं काय झालं बेटा, पार्टिकल डिस्प्लेस झाला. ओके, काय झाला बेटा, पार्टिकल डिस्प्लेस झाला. ओके, इनिशियली इथे होता, फायनली बेटा तो इथे आला. ठीक आहे, एवढं त्याचं काय झालं बेटा, डिस्प्लेसमेंट. त्या डिस्प्लेसमेंटला म्हटलं आपण एक्स. ठीक आहे, ओके, बघा बेटा, फोर्स लावला. ओके, आणि काय झाला बेटा, तो या डायरेक्शनने काय झाला बेटा, डिस्प्लेस झाला. या डायरेक्शनने काय झालं, डिस्प्लेस. मग एखाद्या पार्टिकलवर फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेस झाला तर तिथं काय तयार होते बेटा, वर्क डन. त्याला काय म्हणतो बेटा आपण, वर्क डन. आणि वर्क डन इक्वल्स टू काय राहते बेटा, दॅट फोर्स. ओके, दॅट फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचे डेफिनेशन आहे की वर्क डनचे डेफिनेशन काय सांगते बेटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. येतं लक्षात बेटा, एक पार्टिकल होता, इनिशियली इथं होता, त्याला या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला, तो या डायरेक्शनने काय झाला बेटा, डिस्प्लेस. मग एखाद्या पार्टिकलवर फोर्स लावल्यानंतर जर डिस्प्लेसमेंट झालं तर त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, वर्क डन. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू काय लिहू शकतो बेटा मी, एफ डॉट एक्स लिहू शकतो. चला, काय हरकत. बघा बेटा, आता दोन गोष्टी लक्षात घ्या. जी काही फोर्स आहे बेटा, ओके, दिस इज वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, अँड डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. येतं लक्षात. ओके, बट वर्क डन इज ए स्केलर क्वांटिटी. वर्क डन इज ए स्केलर क्वांटिटी. येतं लक्षात. बघा, ओके, फोर्स जो आपण अप्लाय केला ती एक वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून बघा त्याच्या डोक्यावर मी बार दिलेला आहे. डिस्प्लेसमेंट इट इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी, त्याच्या डोक्यावर बार बघू. म्हणजे दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म झाली ती काय बेटा, स्केलर. दॅट इज वाय धिस स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट नाव पडण्याचं एकच रिझन होतं की दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येतात. येतं लक्षात बेटा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकत्र येऊन बेटा काय फॉर्म झालं बेटा, वर्क डन. आणि वर्क डन ही कोणती क्वांटिटी आहे बेटा, स्केलर क्वांटिटी आहे. वर्क डन कोणती क्वांटिटी आहे, स्केलर. आपण असं म्हणू नाही शकत की या डायरेक्शनला 20 जूल वर्क डन झालं किंवा या डायरेक्शनला. वर्क डनला डायरेक्शन नसते. ओके, स्केलर क्वांटिटी म्हणजे आपल्याला इझिली माहीत पाहिजे, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय बेटा, जस्ट मॅग्निट्यूड. ठीक आहे, आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे बेटा ज्या फिजिकल क्वांटिटीला स्केल मॅग्निट्यूड तर आहेच, ॲज वेल एज काय बेटा, डायरेक्शन. हे तर लक्षात बेटा, स्केलर प्रोडक्ट. किंवा याला डॉट प्रोडक्ट असं का बरं म्हणतात, कारण की जे काही दोन वेक्टर्स आहेत त्याच्यात बघा बेटा आपण डॉट सिम्बॉल यूज केला, म्हणून याला काय म्हणते बेटा, डॉट प्रोडक्ट. काही लोक डॉट प्रोडक्ट म्हणतात, काही लोक स्केलर प्रोडक्ट म्हणतात, परंतु त्याचं जे काही थीम आहे ती एक आहे की दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म झाली ती कोणती क्वांटिटी आहे बेटा, स्केलर. दॅट इज वाय स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, बघा, याला जर तुम्हाला हा जर डॉट काढायचा असेल तर तुम्ही असं लिहू शकता, वर्क डन इक्वल्स टू एफ एक्स कॉस थीटा लिहू शकता बेटा. वर्क डन इक्वल्स टू काय लिहू शकता तुम्ही बेटा, एफ एक्स कॉस थीटा. ठीक आहे, बघा, आता बघा, थीटा इज द अँगल बिटवीन एफ अँड एक्स. ठीक आहे, बघा, आता बघा इकडे बघा, या केसमध्ये बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनने, म्हणजे थीटा इक्वल्स टू किती झाला बेटा, 0 डिग्री. ओके, मग हा जर इथं जर 0 पुट केला बेटा, कॉस 0 किती राहते बेटा, 1. म्हणजे काय शिल्लक राहिला बेटा, एफ इंटू एक्स. दिस इज युअर वर्क डन. हे लक्षात. पुन्हा एखादी सेकंड केस अशी राहू शकते की या डायरेक्शनने तुम्ही फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, आणि या डायरेक्शनने त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे जो काही थीटा आहे बेटा या केसमध्ये किती आहे बेटा, 180 डिग्री. फोर्स इकडे, डिस्प्लेसमेंट इकडे, थीटा किती झाला, 180. डॉट प्रोडक्टचे डेफिनेशन लावा, एफ एक्स कॉस थीटा. ठीक आहे, थीटाच्या जागेने किती, 180. कॉस 180 किती राहते बेटा, मायनस. देअरफॉर मायनस एफ इंटू एक्स. याच्या लक्षात. किंवा एक नेक्स्ट केस अशी होऊ शकते, फोर्स असा झाला. ठीक आहे, ओके, आणि जो काही डिस्प्लेसमेंट आहे बेटा, ओके, हां, जो काही डिस्प्लेसमेंट आहे समजा तो असा आहे बेटा.
ठीक आहे, फोर्स या डायरेक्शन लावलं, डिस्प्लेसमेंट असं झालं. तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते जो काय अँगल फॉर्म होत आहे तो किती फॉर्म होत आहे बेटा 90 डिग्री. मग वर्क डन इक्वल्स टू काय राहते बेटा एफ एक्स कॉस 90 किती राहते बेटा 0, म्हणजे वर्क डन किती झाला रे बेटा 0. वर्क डन किती झाला रे बेटा 0. इथं लक्षात बेटा या अशा 3 केस होत्या. ओके, या 3 केस काही डिस्कस करण्याचं काही इम्पॉर्टन्स नव्हतं, परंतु इम्पॉर्टंट हे आहे की 2 वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म होत आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. दॅट इज वाय स्केलर प्रोडक्ट और यू कॅन से डॉट प्रोडक्ट, कारण की आपण डॉट सिम्बॉल यूज करत आहे. चला काही हरकत नाही, इथपर्यंत काही हरकत नाही. बघा नेक्स्ट डेफिनेशन बघूया आपण. ओके, वेक्टर प्रोडक्ट, सॉरी क्रॉस प्रोडक्ट, हां वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. ओके, अदरवाइज याला काय म्हणतात बेटा क्रॉस प्रोडक्ट. बघा बेटा, बघा एकदम सिंपल आहे, ही पण डेफिनेशन एकदम सिंपल आहे. बघा बेटा, तुमच्याकडे वेक्टर आहे समजा ए, ठीक आहे. ओके, आणि एक सेकंड वेक्टर आहे बेटा तुमच्याकडं, सेकंड वेक्टर आहे, या वेक्टरचं नाव आहे बेटा बी. ठीक आहे, बघा दोन वेक्टर म्हटल्यावर बेटा विशिष्ट डायरेक्शन पाहिजे. वेक्टर म्हटल्यावर वेक्टर क्वांटिटी म्हटल्यावर तिला काय पाहिजे बेटा विशिष्ट डायरेक्शन. बघा तुम्ही बघू शकता जो काही बेटा ए आहे, ओके याला विशिष्ट डायरेक्शन आहे वेक्टरला, बी वेक्टरला विशिष्ट डायरेक्शन आहे बेटा. चला ओके, आता जो काही रिझल्टंट वेक्टर राहतो बेटा, ओके 2 वेक्टर एकत्र येऊन बेटा जो काही रिझल्टंट जे काही फिजिकल क्वांटिटी फॉर्म होते बघा तिला म्हटलं बेटा मी सी. काय म्हटलं बेटा तिला सी. देअरफॉर सी इक्वल्स टू काय म्हणू बेटा मी ए क्रॉस बी. सी इक्वल्स टू काय म्हणू बेटा ए क्रॉस बी. ओके, आता बघा बेटा ए क्रॉस बी आले, ओके म्हणजे ए क्रॉस बी आहे की नाही, 2 वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन तिसरी जी काही क्वांटिटी फॉर्म करत आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. ती कोणती क्वांटिटी आहे वेक्टर. दॅट इज वाय वेक्टर प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट याच्यासाठी की क्रॉस सिम्बॉल यूज करत आहे. ओके, दुसरं नाव क्रॉस प्रोडक्ट का बरं पडलं, कारण की 2 वेक्टर क्वांटिटीमध्ये इथं क्रॉस प्रोडक्ट यूज केला. बघा या डेफिनेशन आणि त्या डेफिनेशनमध्ये बघा इथं 2 वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म होत आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. 2 क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म होत आहे ती कोणती आहे बेटा वेक्टर आहे, म्हणून वेक्टर प्रोडक्ट. डॉट सिम्बॉल यूज केला म्हणून डॉट प्रोडक्ट, क्रॉस सिम्बॉल यूज करा म्हणून क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, ठीक आहे. मग आता हा सी दाखवायचा कसा, हा सी दाखवायचा कसा बघा. समजा बेटा समजा बघा सुरुवातीला काय आहे बेटा, बघा सुरुवातीला तुमचा कोणता वेक्टर आहे ए, नेक्स्ट कोणता वेक्टर आहे बी, म्हणजे तुम्हाला कुठून कुठं जायचं आहे बेटा ए पासून बी पर्यंत जायचं आहे. याचं लक्षात बेटा. बघा बघा असा हात ठेवायचा, बघा कुठून कुठं जायचं आहे ए पासून बी पर्यंत. ओके, राईट हँड थंब रूलनुसार बेटा सी वेक्टरची डायरेक्शन दाखवायची आहे. आता सी वेक्टर बेटा या प्लेनमध्ये मला ड्रॉ करता आला म्हणून मी काढला नाही, परंतु मी सी वेक्टरची डायरेक्शन सांगतो. बघा राईट हँड थंब रूलनुसार वेक्टर सीची डायरेक्शन निघते. बघा ए कुठून कुठं जायचं आहे बेटा आपल्याला, बघा पहिला जो लिहून आहे तो पहिला, ओके सेकंड पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंत जायचं आहे तर राईट हँड थंब रूलनं जायचं. बघा हा होता पहिल्यापासून दुसऱ्याकडे गेलो, तर हा जो काही थंब आहे ही कशाची डायरेक्शन आहे बेटा वेक्टर सीचा, म्हणजे वेक्टर जो काही सी रिझल्टंट वेक्टर फॉर्म झाला ना त्याची डायरेक्शन ही आहे. इथं लक्षात. तो आता इथं असा न काढता बेटा मी इथं असा दाखवून देतो वेक्टर सी विच इज इक्वल्स टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. त्या लक्षात समजली. याची डायरेक्शन कशी घेतली बेटा आपण ए पासून बी पर्यंत गेलो. बघा ए पासून बी पर्यंत गेलो, जी काही थंब राहते ना थंब कशाची डायरेक्शन आहे बेटा वेक्टर सीची, म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ वेक्टर सी अँड दिस इज हॅव अ मॅग्निट्यूड. येतं लक्षात. किंवा बघा सेकंड आपण कसं जाऊ शकतो, बघा सेकंडली आपण असंही जाऊ शकतो. बघा हा झाला वेक्टर ए, हा झाला वेक्टर बी. ओके, आता जो काही रिझल्टंट वेक्टर सी लिहिला त्याला मी बी क्रॉस ए पण लिहू शकतो. ओके बघा ठीक आहे, जो काही रिझल्टंट वेक्टर सी लिहिला त्याला कसं लिहू शकतो बेटा मी बी क्रॉस ए. काय लिहिलं बेटा बी क्रॉस ए, म्हणजे पहिला वेक्टर कोण आहे बेटा बी, दुसरा वेक्टर कोण आहे बेटा ए. ओके, म्हणजे बघा मला कुठून कुठे यायचं आहे बी पासून ए पर्यंत यायचं आहे. ओके, मग बघा बी पासून ए पर्यंत या, बघा राईट हँड थांबलो बी पासून ए पर्यंत, बघा बी पासून ए पर्यंत आलो. मग थंब कुठे आहे बेटा आतमध्ये आहे, थंब कुठे आहे बेटा आतमध्ये, म्हणजे जो काही रिझल्टंट वेक्टर सी राहतो ओके त्याची डायरेक्शन आणि तो कुठे आहे बेटा आतमध्ये. ओके, हा इथं आउटवर्ड होता, इथं कसा होता बेटा आउटवर्ड, इथं काय झाला बेटा इनवर्ड. येतं लक्षात बेटा. इथं लिहूनही टाकतो मी आउटवर्ड ओके टू दी प्लेन, आउटवर्ड टू दी प्लेन. ठीक आहे, आता बघा इथं जो काही रिझल्टंट वेक्टर सी फॉर्म झाला, ठीक आहे वेक्टर सी इक्वल्स टू बी क्रॉस ए. ठीक आहे, याला कसं लिहू बेटा इनवर्ड टू दी प्लेन.
डायरेक्शन. ती काय सांगत आहे बेटा? डायरेक्शन. इथं लक्षात बेटा, दिस इज द डिफरन्स बिटवीन द क्रॉस प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. इथं लक्षात बेटा, सॉरी क्रॉस प्रोडक्ट आणि म्हणतो डॉट प्रोडक्ट. बघा परत एकदा सांगतो बेटा, दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म होत आहे ती वेक्टरच पाहिजे. ती कशी पाहिजे? वेक्टर. दॅट इज वाय वेक्टर प्रोडक्ट. क्रॉस याच्यासाठी बेटा दोन वेक्टर क्वांटिटीमध्ये क्रॉस सिम्बॉल यूज करतो म्हणून क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट काय म्हटलं बेटा? नेक्स्ट काय म्हटलं, आता मग जी काही तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म होते ती वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे तिला काय राहायला पाहिजे? डायरेक्शन. बघ डायरेक्शन आपण राईट हँड थंबनुसार घेतो. बघा पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरपर्यंत जायचं. पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरकडे गेलो, ही झाली बेटा, हा झाला बेटा रिझल्टंट वेक्टर आणि ही झाली बेटा त्याची डायरेक्शन. ठीक आहे, मग इथे बेटा ओके बी क्रॉस आहे, पहिला वेक्टर दुसरा वेक्टर, पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरकडे आलो, जी काही डायरेक्शन आणि जो काही वेक्टर सी फॉर्म होत आहे तो इनवर्ड आहे बेटा. इनवर्ड टू द प्लेन, आउटवर्ड टू द प्लेन. ठीक आहे, आता जसं बघा बेटा इथं डॉट सिम्बॉल आपण हटून बेटा कॉस थिटा यूज केला, तर इथं काय यूज करायचं बघा बेटा, वेक्टर सी इक्वल्स टू ए बी साइन थिटा. काय यूज करायचं बेटा? साइन थिटा. ठीक आहे, आणि इकडे पण बेटा वेक्टर सी इक्वल्स टू काय बेटा? बी ए साइन थिटा. हे तर लक्षात बेटा. ओके, म्हणजे स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टमध्ये आपण कॉस थिटा यूज केला. ओके, वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्टमध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे बेटा? साइन थिटा. बघा या डेफिनेशन महत्त्वाचे आहे. ओके, कधीच डोक्यातून जाणार नाही. ओके, या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं किंवा या पद्धतीने जर तुम्ही कधी पण या अगोदर जर स्केलर प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्टचा जर अभ्यास केला असेल तुम्ही विसरतच नाही. ओके, दिस इज अ करेक्ट वे फॉर द स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. हे लक्षात बेटा. बघा चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा मी हे रेज करतो. ओके, आता जो काय आपला नेक्स्ट पार्ट आहे बेटा इलेक्ट्रिक फ्लक्सचा. ठीक, कारण की इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला म्हणजे गॉस लॉ. ओके, याच्यानंतर जो आपला मेन टॉपिक आहे गॉस लॉ बेटा. ओके, त्या गॉस लॉसाठी बेटा आपल्याला याची गरज भासते. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा इलेक्ट्रिक फ्लक्सची गरज भासते. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स बेटा ही एक स्केलर क्वांटिटी आहे. कशी क्वांटिटी आहे बेटा? स्केलर क्वांटिटी आहे. बघा बेटा नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे बेटा तो आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स जे काही सिम्बॉल राहते ते राहते बेटा फाय. ठीक आहे, बघा आता काय करू बेटा, आपण एक प्लेन घेतला बेटा. ठीक आहे, ज्याचा एरिया घेतो समजा एक प्लेन घेतला. ओके, एक असा प्लेन घेतला किंवा तुमचा मोबाईल. ओके, तुमचा मोबाईल ज्याचा एरिया काय बेटा? ए. ओके, या प्लेनमधून बेटा इलेक्ट्रिक लाईन्स पास होत आहे. काय पास होत आहे बेटा? इलेक्ट्रिक लाईन्स. हे लक्षात बेटा. ओके, या झाला इलेक्ट्रिक लाईन्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. काय झाली बेटा? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक लाईन्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड. बघा इलेक्ट्रिक लाईन्स पासिंग थ्रू ओके, आता हा जो काही एरिया घेतला याचा एरिया घेतो बेटा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर नाही 100 सेंटीमीटर स्क्वेअर घेतो. किती घेतो बेटा? 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे लक्षात बेटा. बघा इलेक्ट्रिक फ्लक्सचे डेफिनेशन बघा. इलेक्ट्रिक लाईन्स passing through a unit area okay is known as electric flux. ओके, एखादा युनिट एरियामधून, एरिया कसा बेटा? युनिट एरिया. ओके, युनिट एरियामधून जर इलेक्ट्रिक लाईन्स जर जात असेल तर त्यालाच काय म्हणायचं बेटा? फ्लक्स. फ्लक्स म्हणजे एक प्रकारच्या इलेक्ट्रिक लाईन्स आहे. काय म्हटलं बेटा मी? फ्लक्स म्हणजे एक प्रकारच्या इलेक्ट्रिक लाईन्स आहे. फक्त बेटा त्या इलेक्ट्रिक लाईन्स एखाद्या विशिष्ट एरियामधून पास होऊन राहिला म्हणूनच त्यांना काय नाव पडलं बेटा? इलेक्ट्रिक फ्लक्स. ह्याच्या लक्षात बेटा. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ही काही एक नवीन भानगड नाही आहे किंवा नवीन तो कॉन्सेप्ट पण नाही. इलेक्ट्रिक लाईन्सच आहे, परंतु आपण काय ठरवलं बेटा? आता एक गिवन एरिया आपण गृहीत केला. एका विशिष्ट एरियामधून जर बेटा इलेक्ट्रिक लाईन्स जर जात असेल तर त्यालाच काय म्हणायचं हो? इलेक्ट्रिक फ्लक्स. विच इज अ स्केलर क्वांटिटी. विच क्वांटिटी बेटा? स्केलर. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक फील्ड कोणती क्वांटिटी आहे बेटा? ही वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे बेटा? वेक्टर. ठीक आहे, आता बघा बेटा. ओके, आता सपोज बेटा, आता एक मिनिट, लेट मी एक मिनिट, म्हणजे मला तुम्हाला उदाहरण द्यायचं. बघा बेटा. ओके, समजा बेटा हा जो काही पूर्ण हा जो काही ब्राऊन पार्ट आहे. ठीक आहे, हा समजा बेटा एरिया आहे. ओके, तर प्रत्येक एरियाला बेटा एरिया वेक्टर राहतो. काय म्हणता बेटा मी? प्रत्येक एरियाला बेटा या एरियाचं काहीतरी मॅग्निट्यूड राहणार,
ही झाली एल, ही झाली बी. ओके, समजा 20 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर. ओके, म्हणजे 20 गुणीला जर आपण 10 केलं तर बेटा 200 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा काय झाला बेटा एरिया. याचा काय झाला बेटा एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर. त्या एरियाचा काय झाला तो मॅग्निट्यूड. काय झाला बेटा मॅग्निट्यूड. मग आता आपल्याला या एरियाचा पाहिजे वेक्टर की बी. इथं लक्षात या एरियाचा काय पाहिजे वेक्टर. तर वेक्टर असा राहते बेटा या एरियाला बेटा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे आणि हा परपेंडिक्युलर काय देते बेटा डायरेक्शन ऑफ दिस एरिया. काय देते बेटा डायरेक्शन ऑफ दिस एरिया. बघा समजा हा एरिया बेटा असा टिल्टेड आहे, असा आहे समजा. ओके, याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हा जो काय बेटा हा वेक्टर काय देता बेटा या एरियाचा डायरेक्शन. म्हणजे एरियाला मॅग्निट्यूड तर पण राहतेच, पण एरियाला काय राहते ॲज वेल एज डायरेक्शन. आणि ते डायरेक्शन देण्यासाठी काय करायचं बेटा या एरियाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. म्हणजे एरियामध्ये आणि या वेक्टरमध्ये 90 डिग्रीचा अँगल. परपेंडिक्युलर ड्रॉ म्हणजे काय करणे म्हणजे काय बेटा या एरियाला जो काही वेक्टर ड्रॉ करता त्याच्यामध्ये अँगल किती पाहिजे बेटा 90 डिग्री. एरियामध्ये आणि या वेक्टरमध्ये कितीचा अँगल पाहिजे 90 डिग्री. त्यालाच काय म्हणायचं बेटा परपेंडिक्युलर. येतं लक्षात. समजा हा एरिया असा, समजा मी हा एरिया असा पकडला. मग चला नॉर्मल ड्रॉ केला. आता एरियाची डायरेक्शन हा झाला. ओके, आता जसा जसा एरिया बेटा ओरिएंटेशन चेंज करतो तसा तसा डायरेक्शन चेंज होते. बघा एरिया वेक्टरचा डायरेक्शन चेंज होतं. येतं लक्षात. म्हणजे ओके, म्हणजे हा जो काही एरिया आहे बेटा हा एक वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, एरिया कोणती क्वांटिटी आहे बेटा वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. बघा आता बघा एरिया पण वेक्टर क्वांटिटी झाली, इलेक्ट्रिक फील्ड पण वेक्टर क्वांटिटी झाली. दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येत आहे आणि काय फॉर्म करता बेटा इलेक्ट्रिक फ्लक्स. जी काय बेटा स्केलर. येतं लक्षात. बघा देअरफॉर बघा इलेक्ट्रिक फ्लक्सला आता डायरेक्टली तो इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू राहते बेटा वेक्टर ई डॉट वेक्टर ए. येतं लक्षात बेटा. इथं कोणती डेफिनेशन यूज करायची. कोणती डेफिनेशन बेटा डॉट प्रोडक्ट. कोणती डेफिनेशन बेटा डॉट प्रोडक्ट. अदरवाईज काय बेटा स्केलर प्रोडक्ट. कारण की इलेक्ट्रिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, एरिया हा एक वेक्टर क्वांटिटी आहे. दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन जी काही तिसरी क्वांटिटी फॉर्म होत आहे ती कोणती क्वांटिटी आहे बेटा स्केलर प्रोडक्ट. म्हणून याला कोणता बेटा कोणता प्रोडक्ट झाला स्केलर प्रोडक्ट. अदरवाईज डॉट सिम्बॉल यूज करतो म्हणून डॉट प्रोडक्ट. मग आता बघा याला सिम्प्लिफाय करा. जर हा डॉट जर सिम्बॉल काढायचा असेल तर काय करतो आपण ई ए कॉस थीटा. हे लक्षात बेटा ई ए कॉस थीटा. येतं लक्षात बेटा. ओके, इथं लक्षात बेटा ही इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन लक्षात ठेवायची. आणखी एक बघा जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स येणार म्हणजे जेवढा इलेक्ट्रिक फील्ड जास्त राहणार. येतं लक्षात. जेवढा इलेक्ट्रिक फील्ड जास्त राहणार याचाच अर्थ जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स येणार तेवढा जास्त फ्लक्स राहतो. आणि जेवढा जास्त हा मोठा एरिया राहणार तेवढा जास्त लाईन पास होणार. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाला बेटा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसा प्रोपोर्शनल आहे बेटा डायरेक्टली. चला काय हरकत नाही. बघा आता त्यानंतर बघा बेटा आता हा इलेक्ट्रिक फ्लक्स मॅक्झिमम कधी राहतो मिनिमम कधी राहतो आणि झिरो कधी राहतो. बघा बेटा. ओके, बघा आता हा जो काय अँगल आहे बेटा थीटा इज द अँगल बिटवीन ई अँड ए. ओके, समजा पहिली केस डिस्कस करू आपण. थीटा इक्वल्स टू समजा बेटा 0 डिग्री घेतला. थीटा इक्वल्स टू काय घेतला बेटा 0 डिग्री. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर या दोघांची डायरेक्शन कशी आहे बेटा सेम आहे. कशी आहे बेटा सेम आहे. बघा आता समजा हा असा एरिया घेतला. आता हा इकडला एरिया कन्सिडर करताय तर याचा एरिया वेक्टर हा झाला. ओके, आणि इकडल्या डायरेक्शनने बेटा आपण इलेक्ट्रिक लाईन्स समजा इकडला डायरेक्शन इलेक्ट्रिक लाईन्स येऊन राहिला. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स आणि एरिया वेक्टर या दोघांमध्ये अँगल किती आहे बेटा थीटा इक्वल्स टू 0 आणि कॉस 0 किती राहते बेटा 1. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू काय झाला बेटा ई इंटू ए अँड दिस इज मॅक्सिमम फ्लक्स. विच फ्लक्स बेटा मॅक्सिमम. ओके, नेक्स्ट सेकंड. जर थीटा इक्वल्स टू बेटा 180 घेतला आपण. किती घेतला बेटा 180 घेतला. ठीक आहे. 180 म्हणजे कसं बेटा ओके समजा बघा बेटा एरिया इकडलाच कन्सिडर केला. एरियाचा हा वेक्टर झाला परंतु इलेक्ट्रिक फील्ड इकडून येऊन राहिला. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनने येत आहे आणि एरिया वेक्टर या डायरेक्शनने झाला. मग अँगल कितीचा तयार झाला बेटा 180. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू बघा कॉस 180 किती राहते बेटा मायनस म्हणजे मायनस ई इंटू ए. ओके, विच इज अ मिनिमम व्हॅल्यू. विच व्हॅल्यू बेटा मिनिमम. इथे लक्षात बेटा एक लास्ट कंडिशन आहे बेटा जर थीटा इक्वल्स टू समजा बेटा 90 डिग्री झाला. ओके, आता 90 डिग्री बघा एकदम सिंपल आहे. ओके, बघा एरिया हाच कन्सिडर करताय. समजा एरियाचा हा डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्ड बेटा एकतर अशी राहणार बेटा. ओके, बघा या डायरेक्शने काय बेटा एरिया, या डायरेक्शने काय बेटा इलेक्ट्रिक फील्ड 90चा अँगल फॉर्म झाला. किंवा या डायरेक्शन एरिया किंवा या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड तरी पण कशाचा अँगल फॉर्म झाला बेटा 90 डिग्रीचा. देअरफॉर मग फाय इक्वल्स टू किती राहते बेटा कॉस 90 किती राहते बेटा 0 म्हणजे फ्लक्स इक्वल्स टू किती राहते बेटा 0.
इथं लक्षात बेटा, जेव्हा थिटा 0 राहते इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टरमध्ये अँगल 0 राहिला तर मॅक्सिमम, अँगल जर 180 राहिला तर मिनिमम, जर 90 राहिला तर 0. इथं लक्षात बेटा. आणखी एक लक्षात घ्या, हा जो काही इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला होता, ओके, हा कशासाठी होता बेटा, एक म्हणजे एक एरियासाठी जो आपल्याला नोन होता, ज्याचा जो एरिया आपल्याला नोन होता, ज्याचा एरिया कसा होता बेटा, आपल्याला नोन होता. पहा, समजा बेटा ओके, एक पूर्ण रॅन्डम शेपचा आपल्याकडे समजा एखादी बॉडी आहे, ठीक आहे, आणि तिच्या मधात समजा बेटा एक मी +Q चार्ज ठेवला. ओके, एक रॅन्डम शेपचा बेटा आपल्याकडं बॉडी आहे आणि तिच्यामध्ये +Q चार्ज ठेवला. आता पॉझिटिव्ह आहे तर बेटा याच्यासाठी जे काही इलेक्ट्रिक लाईन्स राहते किंवा जी काही इलेक्ट्रिक फील्ड राहते ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. चला, काही हरकत नाही. बघा, ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. ठीक आहे, ती कशी राहते बेटा, आउटवर्ड. ओके, तर बघा आता हा जो काही बाहेरचा एरिया आहे, या एरियामधून इलेक्ट्रिक फील्ड चालली किंवा इलेक्ट्रिक लाईन चालले, गिवन एरियामधून जर इलेक्ट्रिक लाईन्स जर जेव्हा जाते त्याला काय म्हणतो बेटा आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स. त्याला काय म्हणतो बेटा आता, इलेक्ट्रिक फ्लक्स. परंतु इथं जो होता ना बेटा, हा पर्टिक्युलर शेपचा एरिया घेतला होता आपण ए, आहे की नाही, जसं आता तुम्ही बुकचं एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर शेप होता. ओके, हा एक रॅन्डम शेप झाला. मग याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स बघा कसा काढायचा. बघा, एकदम सिंपल आहे बेटा. याच्यात काय करू बेटा, आपण एक स्मॉल एक एरिया कन्सिडर करतो. ओके, एक स्मॉल एरिया कन्सिडर केला. ठीक आहे. ओके, या एरियाला नाव देतो बेटा, समजा हा एरियाची ही एरियाची डायरेक्शन आहे बेटा, आणि याला नाव दिलं बेटा स्मॉल ds. याचं लक्ष बेटा, समजा एक इरेग्युलर शेप आहे, समजा इथे मी एक छोटा ds पार्टिकल कन्सिडर केला. ओके, इथं या भागात, मग त्याचा एरिया वेक्टर तर असाच राहणार, ठीक आहे. मी इथं तो ds भाग कन्सिडर केला तर त्याचा एक स्मॉल सरफेस, त्याचा जो काही स्मॉल सरफेस कन्सिडर केला म्हणून मी ds घेतला. टोटल सरफेस कन्सिडर करत आहे का, नाही, मी एक स्मॉल सरफेस कन्सिडर करत आहे इथला, आणि ज्याचा एरिया वेक्टरची ही डायरेक्शन आहे. ठीक आहे. आता बघा बेटा, या सरफेसवर बेटा इलेक्ट्रिक फील्डची पण डायरेक्शन कशी राहणार आहे बेटा, आउटवर्ड, कारण की आपण चार्ज कोणता ठेवला आतमध्ये. ठीक आहे. मग बघा बेटा, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये बेटा अँगल कितीचा आहे बेटा, θ = 0 डिग्री. ओके, आता बघा, यासाठी जर आपल्याला फ्लक्स काढायचं असेल तर आपण काय लिहितो बेटा, बघा आपल्या फ्लक्सची डेफिनेशन काय बेटा, E × A. ओके, इथे इलेक्ट्रिक फील्ड किती घेतले बेटा आपण, E. ओके, आणि जो काही स्मॉल आपण एरिया कन्सिडर केला त्याचा एरिया वेक्टर किती आहे, ds. इथे जसा आपण हा टोटल एरिया कन्सिडर केला होता A, त्याचा एरिया वेक्टर किती घेतला, A. इथे एक छोटा एरिया कन्सिडर केला, त्याचा जो काही एरिया वेक्टर आहे तो किती आहे बेटा, ds. ठीक आहे. परंतु आता हा जो काय आपण फ्लक्स फाइंड आउट करत आहे, फक्त या एरियामधनंच करत आहे, फक्त या एरियासाठीच करत आहे. आपण पूर्ण सरफेससाठी गोष्ट करत आहे का, आहे की नाही. असे छोटे आहे ना बेटा, छोट्या पार्टपासून बेटा पूर्ण टोटल सरफेस बनलेला आहे. ठीक आहे. मग काय करायचं बेटा, ओके, मग एका छोट्या पार्टसाठी आपण बेटा डेफिनेशन यूज केले. मग पूर्णसाठी काय करायचं बेटा, इंटिग्रल. ओके, आणि हा क्लोज सरफेस आहे म्हणून काय लिहायचं बेटा, क्लोज इंटिग्रल. This is your new definition for electric flux for irregular shape body. For irregular shape body. ह्याच्या लक्षात, इकडे जे होतं बेटा हे रेग्युलर शेप बॉडीसाठी होतं. कशासाठी होतं बेटा, रेग्युलर शेप बॉडीसाठी. ह्याच्या लक्षात बेटा, डेफिनेशन तीच केली. रेग्युलरसाठी इरेग्युलरसाठी डेफिनेशन तीच यूज करत आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया, इलेक्ट्रिक फील्ड इंटू पहिले आपण स्मॉल एरिया कन्सिडर केला. मग जर आपल्याला टोटल एरिया जर घ्यायचा असेल तर त्याचा काय केला बेटा आपण, इंटिग्रल. आता हा क्लोज कशासाठी दिला, जो काय आपण सरफेस कन्सिडर केला तो फुल्ली क्लोज होता आणि त्याच्या आतमध्ये काय होतं बेटा, चार्ज. इथं लक्षात बेटा. ओके, मग बघा आता इथं बघा हे डॉट आहे बेटा. आता डॉटपेक्षा डेफिनेशन यूज केला. बघा, इंटिग्रल E ds, डॉटमध्ये काय लावतो आपण, cos θ. झालं. ओके, बघा याचं आपल्याला महत्त्व आहे, याचंच यूज करून बेटा आपल्याला गॉस लॉमध्ये आपल्याला याचा यूज करायचा आहे. इथं लक्षात बेटा. बघा, अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र CETचा असे जर कॉन्सेप्ट क्लिअर केलं तर महाराष्ट्र CET मध्ये चांगले मार्क आणले खूप काही मोठी गोष्ट नाही. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी नेक्स्ट.